चंद्रपूरमधून एक गंभीर आणि संतापजनक प्रश्न समोर येतोय. ताडोबा जंगलात नियम तोडणाऱ्यांवर कारवाई होतेच, पण ही कारवाई सगळ्यांसाठी समान आहे का? एका बाजूला लोहार झोन मधून बेकायदेशीर प्रवेश करताना पकडले गेलेले पर्यटक तौसिफ ट्रॅव्हलर उर्फ तौसिफ अहमद, त्यांच्यासोबत गाईड सुनील रोडलवार आणि जिप्सी ड्रायव्हर आकाश वाघमारे यांच्यावर कठोर कारवाई करून त्यांना निलंबित केलं गेलं आणि शिक्षा दिली गेली. पण दुसऱ्या बाजूला वरोरा भद्रावतीचे आमदार करण देवतळे यांनी सफारी दरम्यान मोबाईलचा वापर केला आणि रील तयार केली आणि ती सरळ सोशल मीडियावर पोस्ट केली. ही पोस्ट व्हायरल झाल्यानंतर सगळीकडे चर्चा सुरू झाल्या की जिथे सामान्य नागरिकांना मोबाईल नेण्याची परवानगी नाही, तिथे आमदारांना मोबाईल कसं काय नेऊ दिलं? नियम कसे बदलले गेले? नियमाचे लोकप्रतिनिधीच उल्लंघन केले, पण कारवाई काय झाली? ती फक्त 5,000 रुपयांचा दंड आणि प्रकरण संपलं. मग प्रश्न उभा राहतो, नियम फक्त सामान्य नागरिकांसाठीच का? व्हीआयपी लोकांसाठी वेगळे नियम आहेत का? एकाच ताडोबात एकाच नियमासाठी एका ठिकाणी निलंबन आणि दुसऱ्या ठिकाणी फक्त दंड. हीच का वन विभागाची न्याय व्यवस्था? वन्यजीव संरक्षणासाठी बनलेले नियम जर लोकप्रतिनिधीच तोडणार असतील, तर मग सामान्य नागरिकांकडून काय अपेक्षा ठेवायची? आज पर्यटक, वन्यजीव प्रेमी आणि नागरिक एकच प्रश्न विचारत आहे, नियम सर्वांसाठी समान आहेत का, की सत्तेनुसार बदलतात?